सावधान, लाडक्या बहिणीच्या घरात आता थेट अंगणवाडी सेविका लॅपटॉप घेऊन तपासणी करायला येणार आहेत. ज्या बहिणींच्या घरात या 5 गोष्टी सापडतील त्यांचे पुढचे हप्ते बंद होतीलच, पण आतापर्यंत मिळालेले सगळे पैसे जागेवर वसूल केले जाणार आहेत. स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी याचे थेट आदेश दिलेले आहेत. काय आहे या बातमीमागचं खरं सत्य? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. सध्या सोशल मीडियावर ही बातमी प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या महिलांची योजनेचा लाभ घेतला आहे त्या सर्व महिला चिंतेत आहेत आणि पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पण लाडक्या बहिणींनो, अजिबात घाबरू नका. प्रशासनाकडून किंवा सरकारने घरामधून घुसून लॅपटॉपद्वारे तपासणी करण्याचा असा कोणताही आदेश दिलेला जाणार नाही. अर्जाची कोणती पडताळणी थेट घरात येऊन केली जात नाही, तर ती ऑनलाईन सिस्टीम, सरकारी डेटाबेस, RTO आणि इन्कम टॅक्स रेकॉर्डद्वारे डिजिटल पद्धतीनेच होते. आणि या पडताळणीबाबत प्रशासनाने दिलेल्या सूचनानुसार अंगणवाडी सेविकाकडे एक महत्त्वाचे काम सोपवण्यात आलेले आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या लॅपटॉप आणि मोबाईल सिस्टीमद्वारे त्या केवळ अर्जाची स्थिती आणि त्रुटी तपासणार आहेत. जर कोणाचा अर्ज चुकून अपात्र झाला असेल किंवा कागदपत्राची दुरुस्तीची गरज असेल तर ती माहिती समोर आणणे हाच या पडताळणीचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या मनात शंका आहे की आपल्या घराची तपासणी होईल का, तर स्पष्ट सांगायचे तर तुमच्या घरात वस्तू मोजण्यासाठी कोणत्याही तुमच्या घरात येणार नाही. पण जर तुम्ही फॉर्म भरताना कोणतीही माहिती लपवून ठेवली असेल किंवा चुकीचे उत्पन्न दाखवलेले असेल तर मात्र सिस्टीमद्वारे असे अर्ज आपोआप बाजूला केले जात आहेत. डायरेक्ट वरून हा आदेश जारी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने जेव्हा ही योजना जाहीर केली होती तेव्हा अनेक महिलांनी घाईगडबडीत आपले अर्ज सादर करत होते, परंतु आता त्या अर्जाची प्रत्यक्ष पडताळणी करणे नियम लागू झालेले आहेत. दावा केला जात नाही की आता तुमच्या घरी थेट जाऊन या सर्व गोष्टीची खात्री केली जात आहे आणि पूर्ण राज्यात घरोघरी सर्वे सुरू आहेत. महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यामध्ये हे काम युद्धपातळीवर चालू असल्याच्या बातम्या येत आहेत. या सर्वे दरम्यान जर तुमच्या घरात या 5 पैकी एकही वस्तू आढळली तर तुमच्या अर्जाची सखोल चौकशी होईल आणि ऑनलाईन पोर्टलवरून तुमचे नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीतून रद्द केले जाईल. चला तर मग लगेच जाणून घेऊयात ती कोणत्या आहेत 5 गोष्टी. या 5 गोष्टीपैकी एखादी जरी तुमच्याकडे असेल तर नाव कसे कट होईल, चौकशीची पद्धत कशी असेल आणि या सिस्टीमेतून मार्ग कसा काढायचा. पहिली महत्त्वाची चौकशी कशी होणार, तर पहिली गोष्ट आहे तुमच्या घरात मालकीचे 4 चाकी वाहन 4 व्हीलरबद्दल सर्वांनाच माहीत आहे. पण उर्वरित 4 गोष्टी अतिशय धक्कादायक आहेत. दावे केले जात नाही की अंगणवाडी सेविकांना सर्वप्रथम हेच काम दिले जात आहे की तुमच्या घरी जाऊन 4 चाकी गाडी आहे की नाही याची तपासणी करावी. जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असल्याचे निष्पन्न झाले आहे तर ताबडतोब डिजिटल पद्धतीने तुमचा अर्ज फेटाळला जाईल आणि ऑनलाईन सिस्टीमवरून थेट नाव कमी करण्यात येईल. अंगणवाडी सेविकाकडे दिलेल्या लॅपटॉपमध्ये संपूर्ण डिजिटल माहिती उपलब्ध आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील कोणत्या महिलांकडे 4 व्हीलर गाड्या नोंदणीकृत आहेत याची सर्व माहिती RTO विभागाकडून मिळालेली आहे. असा दावा केला जात आहे. तुमच्या कार्डच्या माहितीवरून ऑनलाईन सिस्टीमद्वारे तुमचा अर्ज बाद कसा केला जाईल. तुमच्या घरी 4 चाकी आहे की नाही हे त्यांना कसे समजणार, तर लॅपटॉपमधील माहितीनुसार त्या प्रत्यक्ष घरी येऊन शहानिशा करतील असे दावे केले जात आहेत. आता ही प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वात आधी तुमच्या दारात 4 चाकी उभी आहे का हेच तपासले जातील. RTO कार्यालयाकडून मिळालेल्या यादीनुसार प्रत्येक लाभार्थी महिलेच्या घराची तपासणी केली जात आहे. आता दुसरी चौकशी कशाबद्दल होणार आहे ते अगदी लक्ष देऊन ऐका आणि यातून मार्ग कसा काढायचा ते सुद्धा पुढे सांगणार आहे. आणि दुसरी तपासणी म्हणजे तुमच्या नावावर किती संपत्ती किंवा प्रॉपर्टी आहे, तुमच्या नावावर किती जागा, शेतजमीन किंवा प्लॉट आहे. हे सर्व ऑनलाईन महसूल नोंदणीवरून तपासले जातील. जर अधिक संपत्ती आढळली तर लगेच अर्ज फेटाळला जाईल. जेव्हा ही योजना सुरू केली होती तेव्हा सरकारने स्पष्ट केले होते की हा लाभ केवळ गरजू महिलांसाठी आहे. त्यामुळे ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्यांना स्वतःच्या नावावर जास्त शेती, मोठा प्लॉट किंवा अलिशान बंगला नसावा. कुटुंबातील इतर सदस्याच्या नावावर असल्याचा हरकत नाही, पण महिलेच्या स्वतःच्या नावाने मालमत्ता असेल तर ऑनलाईन रेकॉर्डवर ते लगेच दिसते. अंगणवाडी सेविका तुमच्या घरी आल्यावर ओळखपत्र व वीज बिलाच्या आधारे घराची मालकी कोणाकडे आहे याचा डिजिटल सर्वे करतील.
असे सांगितले जात आहे. ओळख क्रमांक टाकून ऑनलाईन तपासल्यावर लगेच सर्व माहिती समोर येईल आणि ऑनलाईन सातबारा उतारा मागवून ही दुसरी पडताळणी पूर्ण केली जाईल. आता या सर्व चौकशीतून बचाव कसा करायचा ते पाहूयात. तिसऱ्या प्रकारची पडताळणी आहे ती म्हणजे कुटुंबातील आयकर इन्कम टॅक्स भरण्याबाबत ज्या महिलांनी या योजनेचा अर्ज केला आहे त्यांच्या घरातील कोणत्याही सदस्य जर टॅक्स भरत असेल तर त्यांचा लाभ थांबवला जाऊ शकतो. अनेक महिलाला स्वतः नोकरी करतात आणि इन्कम टॅक्स भरतात किंवा त्याच्या घरातील पती व इतर सदस्य टॅक्स भरतात. ज्या कुटुंबाकडून 2-3 सदस्य नोकरीला असून टॅक्स भरतात अशा कुटुंबाची सर्व माहिती आयकर विभागाकडून थेट सरकारला प्राप्त झाल्याचे दावे केले जात आहेत. लॅपटॉपवर ही सर्व माहिती तपासून अशा अर्जदारांची नावे योजनेतून बाद केली जातात असल्याचे सांगितले जात आहे. चौथी तपासणी ही तुमच्या वार्षिक उत्पन्नाची आहे. तुमचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे की नाही हे पाहिले जाईल. जर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर योजनेतून थेट बाहेर काढले जाईल. या योजनेसाठी 2.5 लाख रुपयांची उत्पन्नाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. अर्जाच्या छाननीत असे दिसून आले आहे की अनेक कुटुंबियांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अशा सर्वांचे अर्ज रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश दिले जात आहेत आणि ऑनलाईन डेटावरून ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवली जात आहे. परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांचे कौटुंबिक उत्पन्न निश्चित 1 लाखांपेक्षा जास्त असते. त्यामुळे पांढरे रेशन कार्ड धारकांना 2.5 लाखांच्या वरील उत्पन्न सखोल चौकशी केली जाणार आहे. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना मात्र यात फारसा त्रास होणार नाही. आता 5वी आणि सर्वात महत्त्वाची चौकशी आणि या सर्व 5 अटीनंतर तुमच्याकडे 4चाकी गाडी असेल तर या योजनेचा लाभ कसा मिळवायचा याचे मुख्य उत्तर मी पुढे देणार आहे. 5वी चौकशी म्हणजे कुटुंबातील लाभार्थी महिलांची संख्या नियमानुसार एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त 2च महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. परंतु काही ठिकाणी एकाच घरात 3 ते 4 महिला लाभ घेत आहेत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे अशा अपात्र ठरणाऱ्या अतिरिक्त महिलांची नावे आता ऑनलाईन यादीतून वळवली जात आहेत. मग आता असा प्रश्न पडतो की घरात टॅक्स भरताना सदस्य असेल तर मालमत्ता असेल किंवा 4चाकी गाडी असेल तर नक्की काय करावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ती 4चाकी गाडी थेट महिलेच्या स्वतःच्या नावावर नोंदणीकृत असेल तरच अडचण निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ घ्यायचे झाले तर पुणे जिल्ह्यात तब्बल 21 लाख अर्ज आले होते. त्यातील सुमारे 20,90,000 अर्ज मंजूर झाले होते. परंतु ऑनलाईन पडताळणीत असे आढळून आले की पुण्यातील सुमारे 75,000 लाभार्थी महिलांच्या नावावर स्वतःच्या 4 व्हीलर गाड्या नोंदणीकृत आहेत. दावा केले जात आहे की अंगणवाडी सेविका लॅपटॉप घेऊन अशा महिलांच्या घरी पाहणीसाठी जातील. लॅपटॉपमध्ये वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि आयकर डेटा उपलब्ध असेल. जर ते वाहन व्यवसायासाठी किंवा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वापरले जात असेल तर उदाहरणार्थ कमर्शियल वाहन पिवळी नंबर प्लेट असेल तर त्याला योजनेतून सूट मिळू शकते आणि लाभ सुरू राहू शकते. परंतु जर वाहनाला पांढरी नंबर प्लेट खाजगी कार असेल तर मात्र अर्ज बाद केला जाऊ शकतो. तसेच जर मालमत्ता महिलेच्या स्वतःच्या नावावर नसेल तर ती पती, मुलगा किंवा भावाच्या नावावर असेल तर कोणतीही मोठी अडचण येणार नाही. फक्त महिलेच्या स्वतःच्या नावे अफाट संपत्ती नसावी. आणखी एक महत्त्वाचा मोठा दिलासा म्हणजे ट्रॅक्टर. जर तुम्ही शेतीतील सर्वात महिला असाल तर तुमच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर कितीही महागडा किंवा मोठा असला तरी त्याला या नियमातून पूर्ण सूट देण्यात आलेली आहे. परंतु इतर खाजगी 4चाकी गाड्यासाठी ही सूट मिळणार नाही. RTO आणि आयकर विभागाकडून आलेला संपूर्ण डेटा अंगणवाडी सेविकांकडे उपलब्ध असणार आहे आणि त्या घरोघरी जाऊन ही तपासणी करतील असे दावे केले जात आहे. याशिवाय लवकरात लवकर सरकार लवकरच एक नवीन ॲप लॉन्च करणार आहे ज्याद्वारे नागरिक स्वतःच्या अपात्र लाभार्थ्याची तक्रार नोंदवू शकतील. त्यामुळे केवळ खऱ्या आणि गरजू महिलांनाच या योजनेचा प्रत्यक्ष फायदा मिळेल आणि अपात्र अर्जदार बाहेर पडतील असा दावा केला जात आहे. मित्रांनो, आता ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच काहीतरी प्रश्न उपस्थित झाले असतील. जर तुमच्याकडे वरील 5 गोष्टींपैकी एखादी गोष्ट असेल किंवा तुमच्या कुटुंबात या नियमांमुळे काही समस्या निर्माण होत असेल तर घाबरून जाण्याचे किंवा गोंधळून जाण्याचे अजिबात कारण नाही. आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया की ही अडचण कशी सोडवायची आणि आपल्या हक्काचा लाभ कसा सुरक्षित ठेवायचा.
सर्वप्रथम तुमची कागदपत्र आणि डिजिटल रेकॉर्ड तपासून घ्या. जर तुमच्या नावावर एखादी चारचाकी किंवा अतिरिक्त संपत्ती नोंदवली असेल, परंतु प्रत्यक्षात ती तुमच्या व्यवस्थित वापरासाठी नसेल किंवा ते तुमच्या रोजगाराचे साधन असेल, तर त्याबाबतचे स्पष्ट पुरावे तयार ठेवा. उदाहरणार्थ, जर तुमचे वाहन पिवळ्या नंबर प्लेटचे म्हणजेच व्यावसायिक व्यापाराचे असेल, तर तुम्हाला नियमानुसार या योजनेतून थेट सूट मिळू शकते. यासाठी तुमच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच RC बुक सोबत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. दुसऱ्या टप्प्यात जेव्हा अंगणवाडी सेविका किंवा तपासणी पथक तुमच्या घरात पडताळणीसाठी येईल, तेव्हा घाबरून न जाता त्यांना संपूर्ण सहकार्य करा. त्यांना तुमच्याकडे असणारे योग्य पुरावे दाखवा आणि तुमची खरी माहिती स्पष्ट करा. ऑनलाईन सिस्टीममधील माहिती आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यात फरक असू शकतो. त्यामुळे ही कागदपत्रे दाखवून तुम्ही तुमची बाजू भक्कमपणे मांडू शकता. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जर काही तांत्रिक चुकीमुळे किंवा चुकीच्या ऑनलाईन नोंदणीमुळे तुमचा अर्ज बाद झाला किंवा नाव यादीतून कमी झालं, तर प्रशासनाने दिलेले अपील करण्याची प्रक्रिया नक्की वापरा. तुम्ही तुमच्या स्थानिक तहसील कार्यालयात किंवा महिला व बालविकास विभागाकडे अधिकाऱ्याकडे जाऊन तीस्तर अर्ज सादर करू शकता. तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे हे सिद्ध करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सोबत जोडायला विसरू नका. तसेच तुमच्या घरातील किंवा रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी असेल, तर त्यांचा पुरावा सोडल्यास जी तुमची बाजू अधिक मजबूत होईल. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर पावले उचलणे. जर तुम्ही वेळेवर कागदपत्राची पूर्तता केली असेल, तर तुमचा हप्ता बंद होणार नाही. ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका.